लाईक पॉझिटिव्हच्या एका नव्या कोऱ्या सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय हा गहन आणि गंभीर आहे. आजचा समाज, आजची प्रशासन व्यवस्था, आजची नीतिमूल्य यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आजचा विषय आहे. आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य या नावानेही ओळखलं जातं, यांनी अतिशय सुंदर असा नीतिशास्त्र ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथातील काही संस्कृत वचनांचा आधार घेऊन आधुनिक काळातील भ्रष्टाचाराचं एक लोकसत्तेने उघडकीला आणलेलं उदाहरण, त्या उदाहरणाला आर्य चाणक्याने इसवी सन पूर्व काळात नोंदवलेली वचने किती चपखल बसतात हे बघणं आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे. आणि म्हणून आजचा विषय आहे आचार्य चाणक्य नीतिशास्त्र व आधुनिक भ्रष्टाचार, एक मुक्त चिंतन. आचार्य चाणक्यांचा जन्म इसवी सन पूर्व 375 मध्ये दक्षिण भारतामध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू इसवी सन पूर्व 283 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी झाला. आचार्य चाणक्य हे आचार्य होते. आचरती यहा सह आचार्य. केवळ बोलणारे बोल घेवडे शिक्षक नव्हते, ते आपल्या आचरणातून लोकांना शिकवत होते, म्हणून ते आचार्य होते. ते शिक्षक होते, ते लेखक होते, ते रणनीतिकार होते, ते तत्वज्ञ होते, ते अर्थशास्त्रज्ञ होते, ते न्यायशास्त्रज्ञ होते आणि ते राजकारणी होते. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य चाणक्य. या आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्र या ग्रंथामध्ये लिहिलेले काही कवने, काही सुभाषिते आपण बघणार आहोत. आणि लोकसत्तेने 7 मार्चला जे एक भ्रष्टाचाराचं प्रकरण आपणासमोर आणलेलं आहे, त्या प्रकरणामध्ये ते किती लागू पडतात याचा आपण विचार करणार आहोत. या प्रकरणामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण सध्या पोलिसांच्या चौकशीमध्ये आहे, त्यामुळे न्याय व्यवस्था आणि पोलिसांची वस्तुनिष्ठ चौकशी यांचा आदर ठेवून, यांना नतमस्तक होऊन केवळ चाणक्याच्या नीतिशास्त्रामध्ये सांगितलेल्या विधानाच्या आधारावर आपण त्याची तत्वज्ञानात्मक चर्चा करणार आहोत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत व्यक्तीला स्वतःला बचाव करण्याचा भारतीय न्यायशास्त्रामध्ये पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचा, त्या अधिकाऱ्याचा मान सन्मानाची दखल ठेवून आपण हे विवेचन करणार आहोत, हे लक्षात घ्या. नीतिशास्त्र ग्रंथाच्या सुरुवातीलाच आचार्यांनी
हा ग्रंथ मी का लिहितो आहे ते स्पष्ट करून टाकलं. तद अहम, अहम मी, तद म्हणजे ते, संप्रवक्ष्यामी मी सांगतो आहे, संप्रवक्ष्यामी. आणि का सांगतो आहे? मी कथन करतो आहे, मी त्या गूढ रहस्यांना उलगडून दाखवतो आहे. संप्रवक्ष्यामी, वदामी नाही म्हटलंय, मी त्याचं वर्णन करतो आहे असं म्हटलेलं आहे. कशासाठी? लोकानाम हितकाम्यया, लोकांच्या हितासाठी, जनतेच्या भल्यासाठी. आणि दुसऱ्या ओळीत आचार्य चाणक्य असं म्हणतात, येन विज्ञान मात्रेण, विज्ञान प्रकर्षेण ज्ञानम विज्ञानम, येन विज्ञान मात्रेण, त्याचं ज्ञान झाल्यावनी ती व्यक्ती सर्वज्ञ होते, तिला आणखीन काही माहित करून घेण्याची गरज पडत नाही. स्त्रोत दाखविण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला खाली इमेज दिलेली आहे. तदहम संप्रवक्ष्यामी लोकानां हितकाम्यया येन विज्ञानमात्रेण मात्रे सर्वज्ञं प्रपद्यते. स्त्रीच्या चारित्र्याची काही वैशिष्ट्य चाणक्याने सांगितलेली आहेत. आता हे मत चाणक्याचं आहे आणि हे मत सर्वांना लागू होईल असंही नाही. त्यामुळे मूळ टेक्स्टचं इंटरप्रिटेशन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. अनृतम साहसम माया मूर्खत्वमपि लुब्धता अशौचस्त्वं निर्दयत्वं स्त्रीणाम दोष स्वभावजा. स्त्री दोषाचे हे स्वभाव आहेत. स्त्री स्वभावाचे हे दोष आहेत असा आचार्य चाणक्य सांगतात. पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे डिस्क्लेमर आहे की सगळ्या स्त्रियांना हे लागू होईल असं नाही. परंतु या प्रकरणामध्ये, ज्या प्रकरणात लोकसत्तेने आपल्या समोर आणलेला आहे त्या प्रकरणामध्ये हे लागू पडतं, म्हणून हा श्लोक या ठिकाणी घेतलेला आहे. अनृतम, आपल्या भारताचं ध्येय वाक्य आहे सत्यमेव जयते, परंतु ते वाक्य वैदिक वाक्य आहे आणि ते अर्धवट वाक्य आहे. पूर्ण वाक्य आहे सत्यमेव जयते न अनृतम. सत्याचाच विजय होतो, अनृत, अनृत म्हणजे खोटे, खोट्याचा विजय होत नाही. आता स्त्री स्वभावाचे दोष आचार्य चाणक्य दाखवतात आहेत. त्यातला पहिला दोष आहे खोटे बोलणे. दुसरा दोष आहे अतिसाहस दाखवणे. काहीही विचार न करता कार्य सुरू करणे. माया, मूर्खत्वमती लुब्धता,
लुब्धता म्हणजे लोभ. अशौचत्वम म्हणजे अपवित्र वर्तन करणे. निर्दयत्वम म्हणजे क्रूरता. हे स्त्रियांचे नैसर्गिक दोष आहेत असं आचार्य चाणक्य म्हणतात. स्त्री अशा प्रकारचं साहस दुस्साहस करू शकत नाही असं आपण म्हणतो, परंतु पुढे येणाऱ्या उदाहरणाने ते सिद्ध करून दिलेलं आहे की खोटं बोलणं, धाडस करणं, कपट करणं, लोभ करणं आणि अपवित्र कृत्य करणं आणि त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं क्रूरपणे फसवणूक करणे, हे सर्व दोष या उदाहरणामध्ये आढळतात. ना मूळ स्त्रोतातून हा श्लोक या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणून या ठिकाणी हा फोटो दाखवलेला आहे. त्या ठिकाणी हिंदीमध्ये त्याचं रूपांतर पण आहे. लोकसत्तेने 7 मार्च 2024 रोजी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना, या वर्धेच्या उपजिल्हाधिकारी होत्या, त्या बेपत्ता होत्या आणि त्यांना परभणीमधून एका रिसॉर्ट मधून ताब्यात घेतलेलं आहे. त्यांनी आपल्या पदावर असताना जमीन ग्रहण अधिकारी आणि त्याचा परतावा शेतकऱ्यांना देणं, कारण वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक केंद्राचे आणि राज्याचे प्रकल्प चाललेले आहेत. नागपूर नांदेड हा रेल्वे मार्ग उभारला जातो आहे. समृद्धी महामार्ग उभारला गेलेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने बाजार दराने अधिग्रहित केलेल्या आहेत आणि या अधिग्रहित केलेल्या जमिनींचा ताबा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचा असतो. परंतु उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने बोगस बँक खाते उघडून 2,64,00,000 रुपयाचा सकृतदर्शनी अपहार केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलेला आहे आणि पोलीस त्यांच्या शोधामध्ये होत्या आणि त्या त्यांना सापडलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला लिंक दिलेली आहे लोकसत्तेची, ती लिंक आपण बघू शकता. मी या ठिकाणी फोटो वगैरे देण्याचा आणि इतर विस्तृत बातमी देण्याचा टाळलेला आहे. या बातमीचा सारांश या ठिकाणी दिलेला आहे. भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होती. त्या वर्धेच्या उपजिल्हाधिकारी होत्या आणि वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता की शेतकऱ्यांनी ज्यावेळेला तक्रार केली की आमच्या जमिनी घेतल्या गेल्या, आम्ही आमच्या जमिनी दिल्या शासनाला, परंतु आम्हाला आमच्या जमिनीची किंमत मोबदला मिळाला नाही आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे. बातमीमध्ये असंही सांगितलेलं आहे की न्यायालयाने 3 वेळा तारखा दिल्या, त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवायचा प्रयत्न केला वगैरे वगैरे आणि त्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचे माजी त्यांचे एजंट जे संशयित गुन्हेगार आहेत त्यांनाही अटक झालेली आहे असं लोकसत्तेच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये नीती शतकाच्या आचार्य कौटिल्य, आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राच्या 15व्या अध्यायामध्ये असा श्लोक आलेला आहे. अन्यायोपार्जितम द्रव्यम 10 वर्षानि तिष्ठति, प्राप्ते तु 11 वर्षे समूलेन विनश्यति. हा श्लोक सांगायचा कारण काय? हे उदाहरण एक
उदाहरण आहे. परंतु आजकाल आपल्याला आजूबाजूला असं दिसतं, कलियुग आणि कलियुगाचा प्रभाव आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसतो आहे. आणि त्यात आपल्याला असं आढळून येत आहे की जो तो व्यक्ती पैशाच्या मागे धावतो आहे. येन केन प्रकारेण श्रीमंतो पुरुषो भवेत, असं आजचं लोकांचं ध्येय वाक्य झालेलं आहे. कुठल्याही मार्गाने मला श्रीमंत व्हायचं आहे. माझ्याकडे गाडी असली पाहिजे, माझ्याकडे रिसॉर्ट असलं पाहिजे, माझ्याकडे शेतजमीन असली पाहिजे, माझ्याकडे 100 तोळे सोनं असलं पाहिजे, माझ्याकडे महानगरामध्ये 5 BHK चा फ्लॅट असला पाहिजे. अशा माणसांच्या इच्छा वाढत चाललेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी मनुष्य स्वतःचे नीती नियम धर्म सत्सद विवेक बुद्धी या सगळ्यांना तिलांजली देऊन अन्याय मार्गाने पैशाच्या मागे लागलेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की महाभारतातील धृतराष्ट्र आणि आधुनिक धृतराष्ट्र, तर आधुनिक धृतराष्ट्रांमधली ही कथा आहे की अन्याय मार्गाने पैसे मिळवणे. पण इसवी सन पूर्व काळामध्ये चाणक्याने सांगून ठेवलेलं आहे की माणसाची मनोवृत्ती, माणसाचं मनोविज्ञान आचार्य चाणक्याला पूर्णतः माहीत होतं, अभ्यासलेलं होतं. अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ते. आणि त्यांना माहिती होतं की माणूस कसा वागणार आहे, हे इसवी सन पूर्व काळामध्ये आचार्य चाणक्याने सांगून ठेवलेलं आहे. अन्याय उपार्जितम द्रव्यम, अन्याय मार्गाने मिळवलेलं द्रव्य जास्तीत जास्त किती वर्ष टिकतं, असं आचार्य चाणक्य सांगतो आहे. 10 वर्षांनी तिष्ठती, 10 वर्षापर्यंत टिकतं. परंतु प्राप्ते तू 11 वर्षे, 11वं वर्ष लागलं की ते धन संपूर्ण कुलाचा निर्वंश करून नष्ट होत. केवढी मोठी वॉर्निंग आचार्य चाणक्याने दिलेली आहे आणि ती कुठल्या काळात दिलेली आहे ते बघा. दूरदर्शी व्यक्तिमत्व काय असतं? ज्यांना दर्शन झालेलं आहे, ज्ञानाचं दर्शन झालेलं आहे, त्याला ज्यांना जीवनाचं सार समजलेलं आहे, असे आचार्य चाणक्य. कुठल्याही व्यक्तीला धोका देऊन, खोटं बोलवून, फसवून कमावलेला पैसा कधीही स्थिर राहू शकत नाही. स्थिर का राहू शकत नाही? कारण ती लक्ष्मी नसते. लक्ष्मी कशी येते? लक्ष्मी कष्टाने येते. अलक्ष्मी आहे ती, आणि अलक्ष्मी ही कधीही टिकून राहू शकत नाही. लक्ष्मीचं आसन कमल आहे, जे चिखलात राहून सुद्धा ते चिखलापासून वेगळं राहत. अलक्ष्मीचं वाहन सुसुंद्री आहे, ती कधीही पळून जाते, कुठेही पळते, कुठूनही येते. त्यामुळे धन कसं मिळवायचं हे आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार असं सांगून ठेवलेलं आहे की धन प्रत्येकालाच लागतं. धन अर्थ हा पुरुषार्थ आहे. 4 पुरुषार्थ आहेत, त्यातला अर्थ हा पुरुषार्थ आहे. परंतु जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगला व्यवहार करून धन जमवायचं असतं, ते पुढच्या पिढीला तारक ठरतं, नाही तर ते पुढच्या पिढीला मारक ठरतं.
आचार्य चाणक्याचं नीतिशास्त्र हा एक ग्रंथ फार सुंदर ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची एक झलक तुम्हाला मी आज दाखवतो आहे. त्या ग्रंथावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे, बरंच काही सादर करण्यासारखं आहे. परंतु आजच्या उदाहरणाला पोषक अशा प्रकारचे काही वचन तुमच्या समोर ठेवतो आहे. निस्पृह अधिकारी दुर्लभ आहे असं आचार्य चाणक्य सांगतो. पदावर बसणारा कुठलाही अधिकारी हा निस्पृह असू शकत नाही. लोभ हा त्याचा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण काही अधिकाऱ्यांचा लोभ हा मर्यादेत असतो, लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये असतो, तर काहींचा लोभ हा अमर्यादित असतो. वर्धेमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं प्रकरण हे शेतकऱ्यांची निंदनीय अशा प्रकारची फसवणूक आहे. मग असं का होतं हे आचार्य चाणक्य परत सांगतात दुसऱ्या श्लोकामध्ये. त्या श्लोकातला फक्त पहिलं कवन मी घेतलेलं आहे. जसं वरतीही मी निस्पृहोनाधिकारी मध्ये पूर्ण श्लोकातलं पहिलं कवन घेतलेलं आहे. न पश्यती मदोन्मत्त. जेव्हा तुम्ही खुर्चीत बसता आणि खुर्ची ही माझ्या बापाची संपत्ती आहे असं समजता, मला मिळालेली खुर्ची ही जनसेवेसाठी आहे, ही भूमिका वेगळी. आणि मला खुर्ची मिळालेली आहे कारण मी MPSC मध्ये माझी गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आणि ही मिळालेली खुर्ची मला माझ्या स्वप्नपूर्तीसाठी वापरायची आहे असं ज्याला वाटतं तो मदोन्मत्त असतो. ज्याच्या मनामध्ये पदाची उन्मत्त अवस्था प्राप्त झालेली आहे असा अधिकारी पदोन्मत्त अधिकारी, पद ज्याच्या डोक्यात शिरलेला आहे असा अधिकारी, तो स्वार्थी असतो आणि त्याला स्वार्थाच्या पलीकडे काहीही दिसत नाही. का दिसत नाही? आचार्य चाणक्य सांगतो की त्यांनी सार काय असार काय याचा विचार करणारी बुद्धी गहाण ठेवलेली असते. आणि म्हणून आचार्य चाणक्य म्हणतात न पश्यती मदोन्मत्तो. आणखीन एक कवन आचार्य चाणक्यांच्या नीतिशास्त्रामधलं. ते सांगतात की दोन प्रकारचे लोक असतात समाजामध्ये, एक अधम आणि दुसरे उत्तम. अधम म्हणजे काय? ज्यांनी आपली पायरी सोडलेली आहे असे माणसं म्हणजे अधम. म्हणून अधमाचं मी रूपांतर केलेलं आहे कनिष्ठ विचाराचे लोक. जे कनिष्ठ, ज्यांचे विचार, ज्यांनी सारासार विवेक सोडलेला आहे असे लोक काय इच्छा करतात? अलक्ष्मीची इच्छा करतात. अन्याय मार्गाने धनाची अपेक्षा करतात. तर उत्तम लोक, उत्तम गुणांचे लोक फक्त मानाची अपेक्षा करतात असं आचार्य चाणक्य सांगतात. आचार्य चाणक्याच्या अधमत धर्म धर्म इच्छन्ति
उत्तमं मान इच्छन्ति. या वचनाशी तुम्ही सहमत आहात का हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा. आणि हा लोकसत्तेने आपल्या समोर उघड केलेला भ्रष्टाचार प्रकरण आणि त्या प्रकरणावर इसवी सन पूर्व काळातील आचार्य चाणक्य आणि कौटिल्यांचे विचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईफ पॉझिटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. लाईफ पॉझिटिव्ह तुमच्यासाठी विनामूल्य अशाच प्रकारचे नवीन विचार मांडायचा प्रयत्न करेल. आपण आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.